गोवंश आपल्या महाराष्ट्रातून नामशेष होत चाललेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेन, कमीत कमी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये एक देशी गोमाता असलीच पाहिजे. एक त्याला आध्यात्मिक महत्व तर फार मोठं आहे, परंतु त्याला सायंटिफिकली फार मोठं महत्व आहे. देशी गायचं शेण गोमूत्र ज्या ठिकाणी पडतं ना, तर 1-2 बाय 2 किलोमीटरच्या आतमध्ये विषाणू फिरकत सुद्धा नाही आणि त्यातली निगेटिव्ह निसर्गामधली जी निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती निगेटिव्ह ऊर्जा त्या 2 बाय 2 किलोमीटरच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही, फिरकू शकत नाही. एवढं मोठं महत्व माझ्या देशी गोमातेचं आहे. आणि जुन्या काळामध्ये बघा प्रामुख्याने देशी गोमातेचं संरक्षण केलं जायचं, म्हणून ऋतुचक्र सगळं बॅलन्स मध्ये राहायचं आणि विविध प्रकारचे आजार आता जे जडू लागलात याला कारण काय, हे देशी गोमातेचा संहार होत चाललाय. आज विचार करा, अमेरिका आणि जपान सारख्या ठिकाणी आपली देशी गोमाता त्यांनी तिकडे नेली आणि तिथे आपल्या देशी गोमातेचं दूध. तर या ठिकाणी गोल्ड मिल्क म्हणून गोल्ड मिल्क काही डॉलर मध्ये गोल्ड मिल्क म्हणजे लिटरचे भाव ते विकू लागले. ते फक्त दुसरं तिसरं गोल्ड मिल्क काही नसून ते फक्त आपल्या देशी गोमातेचं दूध आहे आणि आपण त्यांच्याकडचं ब्रीड इकडे आणलं आणि अक्षरशः ते विषयुक्त ते दूध आपण आपल्या लेकरबाळांना पाजतोय. आज विचार करा, त्या जर्सी मध्ये आपण ती गोवंश आहे नाही असं नाही, पण विदेशी गोवंश आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 2 रुपये फायदा मिळतही असेल, परंतु त्याच्यातलं ममत्व त्या दुधामध्ये नाहीये आणि विविध प्रकारचे आजार त्या दुधापासून जडतायत. कमीत कमी घरच्या दुधासाठी तरी कमीत कमी आपल्या लेकराबाळांना तरी स्वच्छ माझ्या देशी गोमातेचं दूध असावं, याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी एक देशी गोमाता आपल्या दारामध्ये आपल्या घरासमोर आपली असावी, आपल्या गोठ्यामध्ये असावी. आणि त्यासाठी आपल्या या शिवराज डेअरी फार्म मधून आपल्याला होम सर्व्हिसही दिली जाते. पाहिजे उत्कृष्ट प्रकारचे आपण इथं भेट देऊ शकता आणि खूप वेगळ्या प्रकारच्या राठी वंशाच्या गायी आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सैवाल वंशाच्या गायी आहेत, या ठिकाणी गिर वंशाच्या गायी आहेत, थारपारकर वंशाच्या गायी आहेत. या सर्व प्रकारच्या जे वंश आहे का जे इथे त्यांनी सांभाळलेले आहेत, फार मोठं छान संवर्धन केलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी विनंती करेल, एक आवाहन करेल का त्यांनी शिवराज डेअरी फार्मला भेट द्यावी आणि या ठिकाणी कमीत कमी एक तरी देशी गाई आपल्या कुटुंबासाठी त्या घरच्या दुधासाठी तरी घेऊन जावी. जय गोमाता, जय गोमाता, जय गोमाता.